निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नाथ संप्रदायात प्रत्येक देवतेला शक्तीला सामावून घेतलेला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष नाथ म्हणजे नारायणांचेच प्रति अवतार आहात। त्यामुळे विष्णू तत्व तुमच्यात आहेच। शिवतत्व तुम्ही बालपणापासून स्वतःमध्ये उतरवलेलं आहेच। ते शिवतत्व काय आहे हे जनमानसात तुम्हाला सांगायचे आहे। शिवाची पिंडी दिसते, केवळ त्याची पूजा करणे म्हणजे शिवपूजन नव्हे। शिवतत्व हे या चराचरात व्यापून उरलं आहे आणि ते सगळे शिवपुराण लोकांना सांगत राहणं हे देखील नाथांचं कार्य आहे। केवळ भस्म रुद्राक्ष धारण करणं म्हणजे शिव प्रसन्न होतो असे नाही, तर प्रत्येकाच्या आत जे शिवतत्व आहे त्याला जागवणे म्हणजे शिवाला प्रसन्न करून घेणे आहे। गुरुदेव, आपण आज्ञा दिली आहे तसेच होईल, परंतु गुरुदेव ह्यात अनंत अशा अडचणी आहेत। साधारण मनुष्य हा त्याच्या संसारात त्याच्या सुखदुःखात गुरफटून गेलेला असतो। त्याला शिवभक्तीकडे वळवणं, शिवतत्व त्याला समजावून सांगणं हे खूप दीर्घकाळ चालणारे कार्य आहे गुरुदेव। जालिंदर, तू म्हणतो आहेस ते अगदी योग्य आहे। हा नाथ परंपरेचा वारसा आहे आणि तो अखंड सुरू राहणार आहे आणि मी म्हणतो आहे तो बदल तात्काळ घडणार नाही। महादेवांच्या मस्तकावर थेंब थेंब अखंड जलाभिषेक सुरू होता आहे आणि आपल्याला तो अखंडपणे असाच सुरू ठेवायचा आहे। गुरुदेव, हे झालं मनुष्याच्या बाबतीत, पण जे मुके जीव आहेत त्यांच्या कल्याणाचं काय? नाथांनी त्यांची दुःख ऐकून त्यांना पुढील जन्मासाठी गती मिळेल असे पाहावे। आहात का घरात? आहोत तर या गुरुजी या। अहो गुरुजी किती उशीर? मंदिरात गेलो होतो, पूजा करूनच येतोय। घ्या प्रसाद घ्या। आयुष्यवान हो, आयुष्यवान हो, थंड सौभाग्य हो, कल्याण हो। या बसा या। गुरुजी, आमचं एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचंय। बोला अक्का, काय मी सेवा करू? ते वरचाळीतले काका आहेत ना, त्यांची मुलगी ललिता, तिचा हात आम्ही जनार्दनसाठी मागितलाय। आश्चर्यच आहे। का आश्चर्य वाटण्यासारखं काय त्यात गुरुजी? आम्ही त्यांना बोलावलं, आमचा प्रस्ताव सांगितला, आता याच्या पुढची जबाबदारी तुमची। मला समजलं नाही अक्का। गुरुजी, त्या ललिताच्या वडिलांना समजावून सांगणं, त्यांना पटवून देणं हे तुमचं काम आहे। हे काम अवघड आहे। हो गुरुजी, अहो तुम्हाला काय आम्ही असंच काम करायला सांगत नाही आहोत। हे काम केल्यावर त्या बदल्यात तुम्हाला मोबदलाही मिळणार आहे। मला मोबदला नकोय अक्का, तुम्ही म्हणताय म्हणून मी प्रयत्न करतो। अहो तुम्हाला अवघड वाटतंय का? तसं नाही, ललिता इतकी गुणी मुलगी आहे, ही लग्न होऊन कुठं जावी हे काकांच्या मनात ठरलेलं आहे। अहो काय कमी आहे आमच्या घरात? तुम्हाला सांगितलेलं काम करा म्हणजे झालं। ठीक आहे, बोलतो मी।
चला. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुजी, तुला काय आशीर्वाद देऊ बाळा? माझ्या देवी आईची भक्ती माझ्याकडनं घडावी हाच आशीर्वाद द्या. स्वतःसाठी काहीच मागणार नाहीस बाळा? देवी आईचा आशीर्वाद असेल तर सगळं काही मनासारखं होतं. गुरुजी, या या ना, या बसा. बऱ्याच दिवसांनी येणं केलं. काय बोलू आणि कसं सांगू हेच समजत नाही मला. मी तुम्हाला भेटणारच होतो. एक मोठं संकट येऊन उभं राहिलं दारात. जनार्दन नावाचं संकट का? हो, पण तुम्हाला कसं ठाऊक? अहो, मला अण्णांनी आणि अक्कांनी बोलवलं होतं. हे काम मी करावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे तुम्हालाही धर्मसंकटात टाकलंय त्यांनी? अहो, कुठल्या तोंडाने सांगू की ललिताचं लग्न जनार्दन सोबत करा म्हणून? अहो गुरुजी, आत्ता ज्या तोंडाने बोललात ना त्याच तोंडाने सांगायचं. मीही तुम्हाला तेच सांगणार आहे की हे काम तुम्हालाच करायचंय. आता ते काम तुम्हाला कसं करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आई, हे तुझं काहीच ऐकत नाही. असं कसं ऐकणार नाही? काय हो, तुम्ही या सगळ्याला होकार देणार आहात का नाही? नाहीतर हे बघा, मी स्वतः अक्कांकडे जाईल आणि लग्नाची तिथी ठरवून येईल. मला काय वाटतंय, उगाच शोभा नको. लेक धनवान घरात जातीये, यातच आपण समाधान माने. जेव्हा मनुष्याला सगळं संपलेलं आहे असं वाटेल, सगळ्या आशा संपलेल्या आहेत असं दिसेल, तेव्हाही भगवंत आशेचा एक किरण दाखवून सुखाचे द्वार उघडतात. पण त्यासाठी श्रद्धा, संयम हवाच. कोणतीही वेळ कायम राहत नाही, ती बदलते. हा सृष्टीचा नियम आहे. पिताश्री, मला माहिती आहे हा निर्णय घेणं तुमच्यासाठी खूप अवघड जातं. तुमचा जीव माझ्यात अडकला, पण माझ्यामुळे ह्या घरात कलह नको. तुम्ही माझं लग्न निश्चित करा. भक्तांना ठाऊक नाही त्यांच्या भविष्यात काय लिहून ठेवलं आहे, परंतु मला ठाऊक असतं. लिहून ठेवलेलं बदलायचं की नाही ते मी ठरवतो. काका, काय ठरवलंय तुम्ही? हो, आता माझ्याकडे काही पर्यायच उरलेला नाही. घरी ललिताची सावत्राई उच्छाद मांडेल हे स्थळ जर नाही जुळवून आणलं, आता नियतीने ललिताच्या नशिबात जे काही लिहिलं असेल ते होईल.
नकार दिल्यानंतर जनार्दन आणि अक्का दोघही त्रास देतील. तुम्ही चला माझ्यासोबत, बघूयात काही बोलणी करता येतात का. चला. गुरुदेव, आज आपण गावात भिक्षा मागण्यासाठी आलो आहोत. आज गावात लग्न ठरतंय आणि तेही गावातले प्रमुख अण्णा यांच्या मुलाचं. मग आपण जी वधू आहे तिच्याकडेच भिक्षा मागण्यासाठी जाऊया. गुरुदेव, परंतु तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होतं आहे. मग आपण अशा दुःखी व्यक्तीकडून भिक्षा कशी घ्यायची? त्याला कारण आहे गोरक्ष. सगळं संपलं आहे असं जरी तिला वाटत असलं तरी अशा परिस्थितीमध्ये तिला आशादायी वाटेल असं आपण काहीतरी सांगूया. गुरुदेव, माझ्या दृष्टीला तिचा भूतकाळ दिसतो आहे, ज्यात तिने पार्वती देवींची अतिशय मनापासून भक्ती केली आहे. परंतु जेव्हा तिला आशीर्वादाची खरंच गरज होती तेव्हाच तिला तो मिळाला नाही. ललिताचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होतं आहे, ह्याला निश्चितच काहीतरी कारण असणार. निघूयात आपण. ये. काका, एक विचारू का? आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का? ललिताचं लग्न जनार्दनशी ठरतंय हेच ना? होय. हो, हे खरं आहे. काका, अहो असं नका करू. बिचाऱ्या मुलीचं आयुष्य कशाला पणाला लावताय? काय सांगू मुलं, अगं दिवस असे आलेत की माझे हात बांधलेले आहेत. अहो काका, पण तिचं पुढं काय होईल याचा तरी जरा विचार करा ना. मला सगळं समजतं, पण मी काय करणार? काका, काहीही करा पण हे लग्न नका करू. आता बोलून उपयोग नाही. शब्द देऊन आलेत ते. तिथी देखील ठरली आहे. काय म्हणताय काका? अहो त्या जनार्दन संघ पोरीचं लगीन ठरविलंय. अहो पर समजा गावाला समजलं तर गाव काय म्हणेल? आता महादेवांच्या पायाशी सगळी काळजी वाहिली. ते जे करतील ते खरं. आदे आदे राख निरंजन, राख निरंजन, राख निरंजन, राख निरंजन, राख. शुभम 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 शुभम. मुली, काय इच्छा आहे तुझी? माझे वडील कायम सुखात राहावे, त्यांना कोणतीही चिंता नसावी, एवढीच इच्छा आहे माझी. आशीर्वाद आहेत. तुझी इच्छा निश्चितच पूर्ण होईल. तुझं लग्न ठरतंय ना आज? हो. तू आनंदी आहेस ना? हो. माझ्या देवी आईने जे ठरवलंय, जसं ठरवलंय ते माझ्या भल्याचंच असेल.
मुली, तुझी ही श्रद्धा फलदायी ठरेल. सुखी रहा. गुरुदेव, तिला ठाऊक आहे की तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, तरीही तिची श्रद्धा ढळली नाही. गोरक्षा, तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे असं दिसतं आहे मला. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन. गुरुवर भिक्षा घेऊन आलो आहोत. प्रसाद करायला घेऊयात, नैवेद्य होईल. मच्छिंद्र, गोरक्ष, आज आपण सगळा नैवेद्य घेऊन नदीवर जाऊयात. जशी आज्ञा गुरुदेव. आम्ही प्रसाद करायला घेतो. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज आपण नैवेद्य घेऊन नदीवर का जात आहोत. तिथे गेल्यावर मी सांगतो. सोबत पूजेचं साहित्य सुद्धा असू दे. होय गुरुदेव. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. गुरुदेव, आपण हे जे सोबत अन्न आणलं आहे त्याचे काय करायचे सांगतो. या सृष्टीत जीवाला जन्म दिल्यानंतर त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी जशी परमनियत्याची आहे तशी आपली सुद्धा आहे. आज निसर्गाची कृपा आहे म्हणून सगळे जीव काही अंशी सुखाने जगत आहे. परंतु भविष्यात धरित्रीवर जलप्रवाहात जे जीव आहेत त्यांची मनुष्याकडून अपरिमित हत्या होईल. म्हणून जलप्रवाहात असलेल्या जीवांनाही अन्न देणं ही परंपरा आपण जिवंत ठेवूयात. होय गुरुवार. माझा तर जन्मच मुळी माशाच्या पोटी झाला आहे. त्यामुळे त्यांची सर्व सुखदुःख गर्भात असताना मी जवळून अनुभवली आहेत. गुरुदेव, मनुष्याने एकमेकाला जपत सर्वांचा सांभाळ केला तर सर्वत्र सुखच नांदेल. क्षमा असावी गोरक्षनाथ, परंतु मला असं वाटतं की मनुष्याची भूक ही न संपणारी आहे. तो सगळं काही संपवत नेणार आणि स्वतःलाही संपवणार. याचा उपाय आहे. ज्या मनुष्याला पुण्य संच वाढवायचा आहे, पापक्षालन करायचं आहे, त्याने यथाशक्ती जलचरांनाही अन्न द्यावे. भस्मांकित शिव स्वरूप ललाट शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड.
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो